नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या पाठ्यपुस्तकातील दंतकथा हा पाठ आपण अभ्यासतो आहे. दंतकथा वसंत सबनीस यांचा हा पाठ, या पाठामध्ये आपण पाहिलंय की लेखकांनी एक गंभीर बाब विनोदी शैलीने कशा पद्धतीनं मराठीतील म्हणी, वाक्प्रचार, शाब्दिक कोटे यांचा वापर करत विनोद निर्मिती त्यांनी या पाठामध्ये केलेला आपल्याला दिसून येते. अर्थातच यामध्ये अतिशयोक्तीचा भागही आढळतो आणि विसंगती असणारे काही भागही यामध्ये आढळतात आणि त्यातूनच विनोदाची निर्मिती झालेली दिसून येते. माणसाची जी दातदुखीच्या वेळेला जी दयनीय अवस्था होते, त्या दयनीय अवस्थेलाच त्यांनी अगदी विनोदी ढंगाने आपल्या समोर सादर केलेलं दिसून येते. दात दुखायला सुरुवात झाल्यानंतर लेखकांना जो त्रास होतो त्याचे वर्णन करताना लेखक सांगतायत की त्यांनी आजपर्यंत ज्या ज्या लोकांची अवहेलना केली होती, ज्यांच्या दात दुखण्याचे किंवा दाढ दुखणाऱ्या लोकांची अवहेलना केली होती, त्या सगळ्यांची ते क्षमा मागतात, माफी मागतात. कारण आज त्यांना कळतंय की दातदुखी कशाला म्हणतात. आणि अर्थातच दात दुखण्यामुळे त्या वेदना इतक्या असह्य झालेल्या असतात की बायको सोबत सुद्धा त्यांची तू मै होते. म्हणजे बायकोला सुद्धा ते ओरडीन ओरडीन सोडतो की काय, अशा प्रकारे प्रत्युत्तर देत राहतात. बायको त्यांची कापूर देते दाताखाली धरायला ठणका कमी होण्यासाठी. तेव्हा लेखक चिडून म्हणतात की बत्ता आण. आणि सहजपणे ते खलबत्ता या शब्दाचा वापर अतिशय चपलकपणे या ठिकाणी करताना दिसतात. तू खल करू नकोस, बत्ता आण, असं वाक्य यामध्ये आलेलं आहे. खल करू नकोस म्हणजे चर्चा करत बसू नकोस, तू बत्ता घेऊन ये, असं ते त्या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर दातदुखीच्या काळामध्ये त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्ती ही दाते किंवा दातार या दातांशी जवळीक असणाऱ्या व्यक्ती त्यांना भेटायला जेव्हा येतात, तेव्हा त्या व्यक्तीही त्यांना नकोशा वाटायला लागतात. त्या माणसांनाही त्यांना भेटायची इच्छा होत नाही. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. पुढचा परिचय आपण पाहणार आहोत पाठ नंबर 46 वरती. माझ्या दातदुखीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की माझ्या विव्हळण्याने शेजारी पाजारी गोळा होतात. शेजारी पाजारी अभ्यस्त शब्द आहे, अंशाभ्यस्त शब्द, ठीक आहे. गोळा होतात आणि माझ्या दाताच्या अध्यक्षतेखाली दातदुखी ती का होते, टाळावी कशी आणि झाल्यावर कोणते उपचार करावेत यावर एकदा ती परिसंवादच होतो. म्हणजे त्यांचं दात दुखण्याचा जे काही त्रास आहे तो ऐकून शेजारी पाजारी सुद्धा त्यांच्याकडे एकत्र येतात, गोळा होतात. आणि माझ्या दाताच्या अध्यक्षतेखाली म्हणजे अर्थात महत्वाचा मुद्दा कोण असतो, दातदुखी असते. आणि त्यामुळे मग तिथे येणारे दातदुखी का होते, दातदुखी कशी टाळायची, समजा झाली तर कोणते उपचार करावे, याबद्दल शेजारी पाजारी त्या संदर्भात चर्चा करतात, परिसंवाद करतात. उपस्थित वक्ते मोठ्या हिरिरीने त्यात भाग घेतात. उपस्थित वक्ते म्हणजे कोण, अर्थात शेजारी पाजारी. दातदुखीवर चर्चा करण्यासाठी एक साधा प्रसंग आहे, परंतु लेखकाची जी लेखन शैली आहे त्यामुळे त्यांना अतिशय सुंदर पद्धतीने ते मांडताना दिसतात. जसं दाताला ते अध्यक्ष म्हणतात, दातदुखीवरती ती का होते, केव्हा होते, कशी होते, झाल्यावर काय करावं, या संदर्भातील जी चर्चा होते, या चर्चेमध्ये भाग घेणारे जे काही लोक असतात म्हणजे शेजारी पाजारी असतात, त्यांना वक्ते म्हणून ते संबोधतात. वक्ते म्हणून संबोधतात. उपस्थित वक्ते मोठ्या हिरिरीने त्यात भाग घेतात. हीच मंडळी एवढ्या मोठ्याने बोलतात की माझे विव्हळणे त्यात बुडून जाते. आणि त्यांची चर्चा इतकी जोरदार सुरू असते की लेखकाच्या दातदुखीकडे त्यांचं लक्षही नसतं. त्यांचं विव्हळणं, त्यांच्या त्रासाचा त्यांचा होणारा आवाज, त्यांच्या चर्चेमध्ये तो आवाजही येत नाही, तो बुडून जातो. म्हणजे काय, आवाजही येत नाही. माझा अनुभव असा की दातदुखीवरील चर्चेने दातदुखी मुळीच कमी होत नाही. दातदुखीवरील खूप उपचार मला पाठ झाले आहेत. माझा दात दुखू लागला की मी बायकोला त्यातले काही उपचार करायला सांगतो आणि तीही आपले काही उपचार करते. पहा, केवळ दातदुखीवरील चर्चा करण्याने दातदुखी बसत नाही, हा लेखकांचा अनुभव. त्यासाठी उपचार करणे गरजेचं आहे आणि असा उपचार ते त्यांच्या बायकोला करायला सांगतात. तीही आपले उपचार काही करते आणि अशी मिळून 20-25 प्रकारची औषधे, बोळे माझ्या दातामागे लागतात. 20-25 प्रकारची औषधे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार करण्यासाठी लेखक जेव्हा तिला सांगतात त्यावेळेला ती सुद्धा आपले स्वतःचे काही उपचार लेखकांवर करत असते. आणि त्यामुळे 20-25 प्रकारची औषधे आणि बोळे त्यांच्या दातामागे लागतात. म्हणजेच काय, त्यांच्या दातावरती उपचार सुरू होतो.
बोळे माझ्या दातामागे लागतात. 4 दिवसांनी दात दुखायचा थांबतो. कशामुळे थांबला याचा शोध करायच्या मी भानगडीत पडत नाही. 4 दिवसांनी आता एवढे सगळे उपचार केल्या जातात, 4 दिवसही जातात त्यावर. मग लेखकांचा दात दुखणे त्या ठिकाणी कमी होतो, थांबतो. पण तो कशामुळे थांबला यामध्ये ते पडत नाहीत, या भानगडीत ते पडत नाहीत. सगळ्यात महत्वाचं त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असते म्हणजे ते म्हणजे दात दुखणे थांबल्याचे. दात दुखणे थांबल्याचे कळल्याबरोबर परिसंवादातील सगळे वक्ते म्हणजे जे शेजारी पाजारी त्यांच्या दातदुखीची कारणं, दातदुखीवर कोणते उपचार करावेत यासारखी जी चर्चा करण्यासाठी एकत्र आलेले जे त्यांचे शेजारी पाजारी असतात, तेही त्यांनाही जेव्हा कळतं की लेखकांचा दात दुखणे थांबला, तेव्हा मग ते खात्री करून घेण्यासाठी लेखकाकडे येतात की आपल्याच उपचारामुळे, आपण सांगितलेल्या नुसख्यामुळे, आपण सांगितलेल्या उपचारामुळेच त्यांचा दात दुखणे थांबला, अशा पद्धतीने ते खात्री करून घेण्यासाठी येतात. अर्थात लेखकही मी कुणाचेही मन दुखवत नाही. प्रत्येकाला त्याने सुचवलेल्या उपायानेच गुण आल्याची कबुली देऊन मोकळा होतो. लेखकही जे विचारतात आमच्या उपचाराने किंवा आम्ही सुचवल्यामुळे किंवा आम्ही सुचवलेल्या उपचाराने तुमचा दात थांबला का, तर लेखक प्रत्येकाला हो देतात, प्रत्येकाला समाधानी करण्याचा प्रयत्न करतात. कोणाचंही मन ते दुखवू इच्छित नाहीत. सगळे खुश होतात. दंत आघाडीवर सर्वत्र सामसूम होते. म्हणजे आता दातदुखी थांबलेली असते, त्यामुळे सामसूम होते म्हणजे शांतता होते. एखाद दुसरा महिना जातो आणि तोच ठणका आणि तेच उपचार याचा पुन्हा प्रयोग सुरू होतो. म्हणजे लेखकाचा दात काही आता दात दुखणे थांबलं म्हणजे संपलं असं नाही. तर काही दिवस जातात, महिना 2 महिने जातात आणि पुन्हा तोच दात दुखायला लागतो, तोच ठणका होते, तेच लोक एकत्र येतात, तेच लोक त्याच्यावरती चर्चा करतात, औषध उपचार कोणते करावे तेच पुन्हा प्रयोग सुरू होतात. एकंदरीत हे जे चक्र आहे हे सातत्याने सुरू राहतं. या सगळ्याला कंटाळून शेवटी मी दाताचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने दातच काढून टाकण्याचा निर्धार जाहीर केला. अनेकांचा सल्ला घेऊन, अनेक दंतवैद्याचे चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला का कुणास ठाऊक, पण माझी अशी समजूत झाली की ज्यांचे दात चांगले असतील असाच दंतवैद्य शोधणे बरे. पहा आता इथे लेखक वारंवार होणारा हा जो दातदुखीचा त्रास आहे तो टाळण्यासाठी मग आपण दातच काढून टाकावा असं लेखक जेव्हा निर्धार करतात, तेव्हा मग अनेक दंतवैद्यांना ते भेटतात आणि लेखकाच्या डोक्यात असा विचार असतो की ज्याचे दात चांगले, म्हणजे ज्या दंतवैद्याचे दात चांगले त्यांच्याचकडे आपण दात काढावा असा विचार ते करतात. यापूर्वी आयुष्यात दंतवैद्याशी कसलाही संबंध आला नव्हता आणि तेच ठीक होते. असे संबंध आल्यावर वाटले की मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. दात काढून टाकण्याचा माझा विचार दंतवैद्य इतका दुसरा कुणालाच पसंत पडला नाही. पहा, लेखक दंतवैद्याकडे जाण्याची ही वेळ कुणावर येऊ नये असं लेखकांना वाटते. आणि जेव्हा लेखक स्वतः दंतवैद्याकडे जातात त्यावेळेला त्याला सगळी दंतकथा सांगितली जाते. दंतकथा म्हणजे दाताची कथा इथे. दंतकथा म्हणजे इथे कल्पित कथा नाही, आता दाताची कथा. दात कसा दुखला, केव्हा दुखला, कोणता दुखला वगैरे आणि काय उपचार केले सगळ्याची माहिती तो त्यांना देतो. दात काढून टाकल्याचा माझा विचार दंतवैद्य इतका दुसरा कुणालाच पसंत पडला नाही. म्हणजे दात काढून टाकण्याचा निर्धार जेव्हा लेखक घेतात तेव्हा अर्थात त्यांचा दात काढण्याचा निर्धार फारसा कोणाला आवडत नाही, पण तो फक्त दंतवैद्याला आवडतो. दात काढण्याबाबत आमचे मतैक्य म्हणजे एकमत झाल्यावर पुढचा मार्ग सरळ होता. फक्त दात काढायलाही पैसे द्यावे लागतात याचे वाईट वाटले. दात काढायलाही पैसे द्यावे लागले याचे वाईट वाटले. पण मग मीच समजूत घातली की आपण डोक्याचे केस मुळासकट काढत नाही तरी पैसे देतो. मग दात मुळासकट काढण्यासाठी पैसे दिले तर काय बिघडले. पहा आता काय समजूत घातली लेखकांनी, की आपण न्हाव्याकडे जातो, केस कापतो आणि ते काही मुळासकट कापत नाही तरी सुद्धा केस कापण्याचे आपण पैसे देतो. आता दात तर मुळासकट काढायचे आहे, त्यामुळे पैसे दिले तर काय बिघडले, असा तर्क त्या ठिकाणी लेखक लावतात आणि अर्थातच तिथं विनोद निर्मिती झाल्याशिवाय राहत नाही. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की 10-12 वर्षापूर्वी दंतवैद्याबद्दलच्या खऱ्याखुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या. त्यावरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया या सर्व गोष्टीबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती होती. पहा, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर 10-12 वर्षापूर्वी लेखकांनी दंतवैद्याबद्दलच्या गोष्टी ऐकलेल्या होत्या, दंतकथा ऐकल्या होत्या खऱ्याखुऱ्या. आणि मग दंतवैद्याची खुर्ची, मग त्याची उपटण्याची प्रक्रिया, सगळ्या गोष्टीची चर्चा त्यामध्ये झालेली होती. अर्थातच लेखकांना या सगळ्या गोष्टीची प्रचंड भीती वाटत होती, पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही. दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले.
म्हणजे पहा, अलीकडे म्हणजे दंतवैद्य माणसाळलेले आहेत. म्हणजेच काय, की अलीकडचे दंतवैद्य हे लोकांचे दात काढताना अगदीच काय म्हणू त्याला आपण, म्हणजे त्रासदायक न ठरता हलकेच हळुवारपणे दात काढले जातात असं आता लेखकांचं प्रामाणिक मत झालं. त्याने माझ्या हिरड्या इंजेक्शन देऊन इतक्या लिलया दात उपटला की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो. दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडण्याच्या वेळी दात उपटून हातात ठेवीन, हं, दात घशात घालीन, हे सगळे काय आहेत, दात उपटून हातात ठेवीन, आणि त्यानंतर आहे दात घशात घालीन, अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्याला आता काहीच अर्थ राहिलेला नव्हता. म्हणजे पहा, लेखकांनी जेव्हा दंतवैद्याकडे लेखक गेले आणि त्यांना दात उपटण्याची परमिशन दिली किंवा दात उपटण्यासाठी जेव्हा ते त्यांच्या डॉक्टरांकडे गेले, दंतवैद्याकडे गेले, त्यावेळेला त्यांनी लिलया म्हणजे अगदी सहजपणे लेखकाच्या दाढेत इंजेक्शन देऊन, हिरड्यांमध्ये इंजेक्शन देऊन त्यांनी दात उपटला. आणि तो इतक्या सहजतेने उपटला की मग लेखक शत्रूंना, म्हणजे आजवर त्यांनी शेजाऱ्यांना भांडण्याच्या वेळेला ज्या काही धमक्या दिलेल्या होत्या, जे काही शक्ती प्रदर्शन करण्याच्या धमक्या दिल्या होत्या, त्या धमक्यांना काही अर्थ नव्हत्या. अर्थात ह्या धमक्या कोणत्या होत्या? दात उपटून हातात ठेवीन, हे ना, दात उपटून हातात ठेवणे म्हणजे घमेंड घालवणारा पराभव करणे. म्हणजे ज्या व्यक्तीला घमेंड आहे, गर्व आहे, अशा व्यक्तीचा गर्व हरून त्याचा पराभव करणे म्हणजे दात उपटून हातात देणे. नंतर आहे दात घशात घालणे, म्हणजे पुरता पराभव करणे. एकाच अर्थाचे दोन विविध वाक्प्रचार या ठिकाणी हे आलेले दिसतात. कदाचित कृती असू शकते की पुरता पराभव करणे किंवा पराभव करणे या अर्थाचे दोन वाक्प्रचार लिहा. तर दात उपटून हातात ठेवणे आणि दात घशात घालणे, हे दोन्ही वाक्प्रचार एका अर्थाचे आलेले आहेत. त्याला काहीच अर्थ नव्हता. याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली. हळहळ पूर्णाभ्यस्त शब्द. दंतवैद्याने हात दाखवला, हाच तो खलदंत. दंतवैद्याने दात दाखवला, हाच तो खलदंत. आता इथे खलदंत याचा अर्थ काय? म्हणजे ज्याच्यावरती खल म्हणजे चर्चा आणि दंत म्हणजे दात, ज्याच्यावरती चर्चा केल्या गेलेली आहे असा तो दात, खलदंत. ज्याने माझे बायको पुढे हसे केले तोच हा नीच दात. बायको पुढे हसे केले, हसे करणे म्हणजे काय? कमीपणा, हास्यास्पद करणे, हसे करणे म्हणजे हास्यास्पद करणे. तर हाच तो दात ज्यांनी मला माझ्या बायको पुढे माझं हास्य केलं किंवा हास्यास्पद मला ठरवलं. हाच तो दात ज्याच्यावरती चर्चा घडून आली. नतद्रष्ट हाच तो दात आहे असंही ते त्यांना वाटलं. आणि तुला हेच शासन योग्य आहे असे, हेच शासन कोणते? उपटून टाकण्याचे जे शासन किंवा जे काय म्हणू आपण, शिक्षा दाताला दिली असं लेखकांना त्या ठिकाणी वाटलं. नतद्रष्ट म्हणजे वाईट दृष्ट, है ना. तर तुला हेच शासन योग्य असे मी उरलेले दात ओठ खाऊन मनाशी म्हणालो. उरलेले का म्हणतात? कारण एक दात तर काढला, म्हणून दात ओठ खाणे म्हणजे काय? मनात मोठा राग निर्माण होणे किंवा रागाने व्यक्त होणे. आता पुन्हा तो ठणकार लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाही, पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही, या विचाराने मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला. पण त्या दाताची संगत सुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. पहा काय म्हणत आहेत, उरलेले जे दात आहेत त्यालाही धाक बसावा, म्हणजे आता त्याने दुखू नये, नाही तर त्यांनाही उपटून काढून फेकून देऊ अशी भीती त्या दातांमध्ये बसावी म्हणून त्यांनी तो दात घरी नेण्याचा विचार केला. परंतु या दातांची संगत नको म्हणून मग पुन्हा तो दात वैद्याकडे त्यांनी ठेवून दिला. पण दाताची संगत सुद्धा नको असे वाटून मी तो वैद्याकडे ठेवून दिला आणि अर्पण केला आणि आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून 4-5 शेजाऱ्यांना सांगितले की तो तुम्हाला जागवणारा दात गेला, यापुढे दंत सप्ताह नाही. तो तुम्हाला जागवणारा दात गेला, म्हणजे ज्या दात दुखीमुळे शेजारी पाजाऱ्यांची झोप होत नव्हती असं त्यांना सांगितलं जात होतं, तो दातच मुळात मी काढून टाकला. आणि आता दंत सप्ताह नाही, म्हणजे 8 दिवस, म्हणजे दातासाठी 8 दिवस जे घालवलं त्यावरची चर्चा, औषधी वगैरे जो त्रास, आता असा कोणताही त्रास होणार नाही असंही त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना सांगितलं. ओके. तर असे जवळपास 15, 18, 20 पर्यंत, 15 ते 18च्या दरम्यान यामध्ये
जे वाक्प्रचार आलेले आहेत ते मी सांगितलेलं आहे, तुम्ही आता बघा हां, सगळे लिहून ठेवा एका ठिकाणी. तर हे वाक्प्रचार अतिशय उत्कृष्ट पद्धतीने लेखकाने या वाक्प्रचारांचा वापर आपल्या या पाठामध्ये केलेला दिसून येतो. त्यानंतर कृती मात्र तुम्हाला सोडवायच्या आहेत. जिथे नाही जमलं तिथे विचारा हवं तर. कृती सगळ्या सोडवा. ठीक आहे? इथे आपण थांबू.